नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. 1896 जागांसाठी पदभरती होणारे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा आहेत मित्रांनो. 10वी पासवर या जागा असणारे ग्रुप सी, ग्रुप बी, ग्रुप ए च्या सर्व जागा आहेत. काय तर डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आपण ते जाणून घेणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचा, जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा. बघा, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट, वुमन अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट या ज्या डिपार्टमेंट आहेत यांच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येत आणि या ज्या डिपार्टमेंटमध्ये आता ज्या वॅकन्सी आहेत त्या वॅकन्सी आता रिलीज होणार आहे. याची जी एक्झाम फी आहे मित्रांनो, फक्त आणि फक्त 100 रुपये. स्टेट गव्हर्नमेंट सारखं नाहीये की 1000 रुपये द्या आणि परत ज्या प्रोसेस असतात त्यांच्यामध्ये गोड. सेंट्रलची एक्झाम आहे, सेंट्रलच्या एक्झाम आहे चांगलाच होत असतात. सो त्यासाठी आपल्याला प्रिपेअर व्हायचं मित्रांनो. बघा, याच्यामध्ये काय आरोग्य विभाग पण याच्यामध्ये येतो, वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट येतं, दिल्ली आरोग्य विभाग, म्हणजे ऑल ओव्हर जे इंडिया आहे त्या इंडियामधनं कोणीही याला अप्लाय करू शकतं मित्रांनो. आणि ही चांगली संधी आपल्यासाठी. बघा, 13 फेब्रुवारी पासून याची ऍप्लिकेशन, ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होणार आहे. ऍडव्हर्टाइज पण डिटेल ऍडव्हर्टाइज याची येणार आहे. 13 फेब्रुवारी ते 13 मार्च पर्यंत यांची जी एक्झामची आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. 100 रुपये फी आहे मित्रांनो. फार्मसिस्टच्या 318 जागा आहेत. बघा, फार्मसिस्टसाठी खूप चांगला स्कोप आहे. ज्या विद्यार्थ्यांचं डी फार्मसी झालं असेल, बी फार्मसी झालं असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी 318 जागांची ही इथे टोटल 1896 मध्ये 318 जागा ह्या फार्मसिस्टसाठी आहे. तर नर्सिंग ऑफिसरसाठी खूप मोठी भरती ही समजली जाणार आहे. 1507 जागा या नर्सिंग असिस्टंटसाठी आहेत मित्रांनो. ग्रुप बी ची जागा आहे आणि ज्यांच्याकडे नर्सिंगचा कोर्स असणं आणि ग्रॅज्युएशन असतं, बीएससी नर्सिंग असतं, अशा विद्यार्थ्यांसाठी. नंतर मित्रांनो, 10वी पासवर म्हटलंय आपण त्याप्रमाणे येऊया. रिसोर्स कोऑर्डिनेटर या 12 जागा आहेत. ओके, आयाच्या जागा याच्यामध्ये 21 जागा आहेत. आया तर माहिती आहे सगळ्यांना आपल्याला, जो की लहान मुलांचा सांभाळ करते, ते आयाच्या 21 जागा आहेत. कुकच्या जागा आहेत आणि कुक मेल आणि फिमेल दोघांच्या जागा याच्यामध्ये मित्रांनो. त्यामुळे याची तयारी करताना आपल्याला जास्त काही कस लावा लागणार नाही, कारण की याच्यामध्ये जो सिलेबस असणार आहे तो जास्त टफ नसणार आहे. फक्त मॅथ असणार आहे. ओके, आणि जे आपलं लोकल लँग्वेज इंग्लिश, सामान्य ज्ञान याच्यामध्ये असतं. त्यामुळे चांगल्या जागा आहेत. फार्मसीसाठी चांगला स्कोप इथे आहे, कारण की 318 जागा आहेत. नर्सिंगसाठी पण 1507 जागा. ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास असेल त्यांनी नक्कीच इथे अप्लाय करा. 13 फेब्रुवारी पासून हे चालू होणार आहे. विद्यार्थ्यांना 13 मार्च पर्यंत याची डेडलाईन असणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद.